छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र भावे अभिवादन करू। मी करतो तुम्हाला वायदा, मी करतो तुम्हाला वायदा, रमेश खानविलकर शिकवणार आहे तुम्हाला कायदा। भांडूपकरांचा यामुळे होणार आहे फारच चांगला फायदा, भांडूपकरांचा यामुळे होणार आहे फारच चांगला फायदा, आणि त्यामुळे सर्वांना कळणार आहे काय आहे कायदा। रमेश खानविलकरांनी सुरू केले आहे कॉलेज विधी, रमेश खानविलकरांनी कॉलेज सुरू केले आहे विधी, तुम्हाला मुळीच कमी पडणार नाही निधी। तर हे कॉलेज लॉ कॉलेज आपण सुरू केलेलं आहे। उज्ज्वल निकम हे या ठिकाणी उपस्थित आहे। ते राज्यसभेचे खासदार तर आता आहे, पण कायद्याचा अत्यंत चांगला अभ्यास असणारे अशा पद्धतीचे ते फरडे वकील आहे। अनेक लोकांना फाशी देण्याचं काम, ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांना जन्मठेप देण्याचं काम, आणि चांगलं काम करणाऱ्यांना बाहेर सोडवण्याचंही काम उज्ज्वल निकम यांनी केलेलं आहे। आणि आज ते माझ्यासोबत राज्यसभेत आहे। द्रौपदी मुर्मूजी ज्या महामहिम राष्ट्रपती आहे, आपले गोगावले सेठ या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा। भरत गोगावलेजी आमचे महाडचे आमदार आहेत, मंत्री आहेत, आणि महाडशी तसा आमचा अत्यंत जवळचा संबंध आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता। त्या एका ऐतिहासिक ठिकाणी निवडून आलेले गोगावले सेठ या ठिकाणी उपस्थित आहेत। माननीय एकनाथ शिंदेजी जे डेप्युटी सीएम आहेत, त्यांच्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जाण्याची संधी मिळाली, आणि आज ते सुद्धा आजच्या कार्यक्रमाला महाडवरून आलेले आहेत। या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत। आपले महाराष्ट्र बार कौन्सिलचे अध्यक्ष ढोले पाटील देशमुखजी उपस्थित आहेत। महेश गरोडिया जे गरोडिया नगर घाटकोपरमध्ये आहे, त्या ठिकाणी म्हणजे ते भांडूपमध्ये राहणारे ते बिल्डर आहे। सध्या बिल्डरचं काम त्यांचं बंद आहे, पण पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी अत्यंत चांगल्या बिल्डिंग बांधलेल्या आहे। ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी राजोल संजय पाटील आमचे मित्र आहेत, खासदार आहेत। पूर्वी आमच्यासोबत होते, आता आमच्यासोबत नाहीत, पण नसले तरी ते खासदार आहेत, आमचे चांगले मित्र आहेत। आणि त्यांची मुलगी राजोल ही सुद्धा मंचेगावर उपस्थित आहे। महावीर माने आहेत, प्रकाश केराळे आहेत, आमचे अजित रणदिवे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, बाळू नाईक तालुक्याचे अध्यक्ष आहेत, चंद्रशेखर कांबळे आहेत, सचिन बनसोडे आहेत, विनोद जाधव आहेत, असे अनेक आपले जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि या ठिकाणी खानविलकर लॉ कॉलेजसाठी अनेक वेळेला मुंबईला आले, मला माझ्या ऑफिसमध्ये भेटले। मी सुद्धा अनेक वेळेला त्यांच्यासाठी प्रयत्न केलेला आहे, आणि त्यांना लॉ कॉलेज मिळालेलं आहे।
60 विद्यार्थ्यांची एक तुकडी ही त्यांना आता मिळालेली आहे आणि प्रत्येक वर्षाला एक तुकडी वाढत जाणार आहे. आणि भांडूपच्या मुलांना तिकडे मुंबईला जाणं आणि इतर ठिकाणी जाणं हे अडचणीत असल्यामुळं या ठिकाणी ग्रॅज्युएट झालेल्या ज्या मुलांना लॉची पदवी घ्यायची आहे त्यांना याच ठिकाणी कॉलेज त्यांना हे मिळालेलं आहे. आणि खानविलकर हे अत्यंत चिकाटी असणारे अशा पद्धतीचे ते कार्यकर्ते आहेत, शिक्षण तज्ज्ञ आहेत आणि त्यांचं जे चरित्र आहे ते वादळवाढ. जे आपण चरित्र लिहिलेलं आहे वादळवाढ. आपण लांजातून तुडवत आलेले आहात अनेक घाट. या भांडूपमध्ये तुमच्यामुळे आलेली आहे शिक्षणाची लाट. या भांडूपमध्ये तुमच्यामुळे आलेली आहे शिक्षणाची लाट. म्हणूनच माझी तुमच्यासोबत पडलेली आहे गाठ. वादळवाढच्या प्रकाशनासाठी आपण मला बोलावलं होतं आणि अत्यंत सिन्सिअर असणारा माणूस. त्यांच्या वडिलांच्यापासून त्यांनी शिक्षण संस्था सुरू केली आणि अनेक फॅकल्टी सुरू करू अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम आपल्यामार्फत होत आहे. शिक्षणामुळे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. आपल्याला माहीत नसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साताऱ्याच्या शाळेमध्ये शिकत असताना बाबासाहेब आंबेडकरांना शाळेच्या आतमध्ये बसता येत नव्हतं. त्या काळामध्ये अस्पृश्यता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होती की बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ममूमध्ये झाला होता. त्यांचे वडील आर्मीमध्ये सुभेदार होते आणि त्यांची नोकरी आर्मीची संपल्यानंतर त्यांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ हे साताऱ्यामध्ये आले होते. आणि तसं बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आहे ते अंबडवे गाव आहे, मंडणगड तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तर त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या आतमध्ये बसू शकत नव्हते. पण आज मात्र समाजामध्ये परिवर्तन होतं आहे. आज अनेक जातीचे धर्माचे लोक आपल्याला एकमेकाला भेटतात. या देशामध्ये संविधान लागू झालेलं आहे. या देशामध्ये कायदा आलेला आहे आणि कायद्यापेक्षा कुणी मोठा असू शकत नाही. कायदा सर्वश्रेष्ठ आहे, संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. जात धर्म भाषा हे सगळं आपलं आहेच आहे. पण देशाची एकता टिकवायची असेल तर संविधान डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे जाण्याची जबाबदारी आपली आहे. आणि त्यामुळं कायदा हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही अंमलात आणतो. पार्लमेंटला कायदे करण्याचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट त्यांना पूर्णपणे अधिकार आहे. काल मालेगाव बॉम्बलाचा जो निकाल आहे तो निकाल लागला, पोलिसांना काही एव्हिडन्स देता आले नाही आणि त्यामुळं बॉम्बलासमधले जे मस्जिदीवर झालेला बॉम्बलास होता त्याच्यामधले सगळे आरोपी सुटले. तर कोर्टामध्ये अनेक वेळेला एव्हिडन्सेस आले नाहीत तर त्या ठिकाणी जेटची अडचण असते आणि पोलिसांना एव्हिडन्स देता आले नाही. आता एक अधिकारी सांगतोय की आमच्यावर दबाव होता. मला असं वाटतं की सरकारचा दबाव पोलिसांवरती जरी कोणी आणलाही तरी पोलिसांनी वर्दीचा मान राखला पाहिजे, कायद्याचा मान राखला पाहिजे. कुणालाही पकडा आणि कुणालाही पकडू नका असं जरी सांगितलं तरी पोलिसांनी कुणाचं तसं ऐकता कामा नये. त्यांनी त्याचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. आता म्हणतायत की ते आम्हाला वरून आदेश होता याला पकडा ते त्याला पकडा, आता ते अधिकारी तर सांगतात. तर मला असं वाटतं की कायदा हा फार मोठा आहे. कुणावर अन्याय करता कामा नये. जो कोणी अन्याय करेल त्याला सजा होणं अत्यंत आवश्यक आहे. पण ज्याने अन्याय केला नसेल त्याला सजा देण्याचा प्रयत्न कोर्टाच्या माध्यमातून कधी होत नाही. आणि म्हणून उज्ज्वल निकमसारखे अत्यंत फरडे वकील जे आहे हे आपले या ठिकाणी आहे. 26/11 झालेला जो बॉम्बलास्ट होता
ताजमहाल हॉटेल आणि VT स्टेशन, CST स्टेशन अनेक ठिकाणी, आणि त्या ठिकाणी उज्ज्वल निकम आणि ती केस अत्यंत चांगली गाजवलेली आहे. आपली बाजू खंबीरपणे मांडण्याचा प्रयत्न ते करत असतात आणि त्यांचं सगळ्या भारतामध्ये नाव आहे. जळगाव आहे त्यांचं गाव, पण साऱ्या भारतात आहे त्यांचं नाव. भारतामध्ये त्यांचं सगळं अत्यंत चांगले वकील म्हणून त्यांचं नाव आहे. कसाबला फाशी देण्याचं जे काम आहे ते काम त्यांच्या मार्फत झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला लॉची नितांत आवश्यकता आहे. रमेश खानविलकरांनी हा चांगला निर्णय घेतला. विधी महाविद्यालय आपल्या भांडूपमध्ये चालू करून त्यांनी आपल्या अनेक विद्यार्थ्यांना एक चांगला दिलासा दिलेला आहे. आणि जीवनामध्ये कायदा आपण शिकला पाहिजे. मी पार्लमेंटमध्ये 3 वेळेला होतो. काँग्रेसच्या अलायन्समध्ये मी 3 वेळेला लोकसभेत होतो. आता महायुतीच्या आणि NDAच्या अलायन्समध्ये 2 वेळेला मी राज्यसभेमध्ये आहे. पुढच्या वर्षी ते 3ऱ्यांदा पुन्हा मी राज्यसभेवर येईन. 3ऱ्यांदा आलो की 4थ्यांदा मी आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ठीक आहे, 3रा आणि 4था विषय नाही, पण कायदे करण्याचं जे हौस आहे त्या हौसमध्ये मला एवढे वर्ष राहण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रातल्या जनतेने मला पाठिंबा दिला. दलित पॅंथरच्या काळामध्ये वस्तीमध्ये फिरणारा मी एक कार्यकर्ता होतो. गळ्यात बॅग अडकवून सातत्यानं मोर्चे काढणं, अन्यायाविरोधात आवाज उठवणं, न्याय मागण्यासाठी मंत्रालयामध्ये जाणं, आणि त्यामुळं माझी ओळख सगळ्या महाराष्ट्रामध्ये झाली. सगळे मुख्यमंत्री जे झाले या काळामधले ते मला सगळे ओळखत होते. बॅरिस्टर अंतोले साहेब असतील, शंकरराव चव्हाण असतील, विलासराव देशमुख असतील, देवेंद्र फडणवीस असतील, त्यानंतर आपले सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, अनेक मुख्यमंत्री मला ओळखत होते. वसंतदादा पाटील साहेब असतील, अनेक मुख्यमंत्र्यांशी माझा संवाद होता. न्यायासाठी मागणी करण्यासाठी केलेलं आंदोलन जे होतं ते आंदोलनाला अनेक वेळेला सहकार्य मिळालेलं आहे. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी आम्ही 17 वर्षे मोर्चे काढले. आणि मराठवाड्याच्या लोकांचं म्हणणं असं होतं की बाबा आमचं नाव का बदलत आहे. आमचं म्हणणं होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी कॉलेजची सुरुवात केली. मिलिंद कॉलेज स्थापन केलं. पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना केली मुंबईमध्ये 1945ला. 8 जुलै 1945ला बाबासाहेबांनी ही सोसायटी सुरू केली. आणि हुतात्मा चौकाच्याच बाजूला आनंद भवन आहे, त्याच्या बाजूला बुद्ध भवन आहे, मोठ्या बिल्डिंग त्या ठिकाणी आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ही संस्था स्थापन करताना त्याच्यामध्ये 7 मेंबर हे दलित, 4 मेंबर जे आहे ते 4 मेंबर हे नॉन दलित. कारण बाबासाहेब आंबेडकरांना दलित आणि सवर्ण यांच्यामधला वाद मिटवायचा होता. बाबासाहेब आंबेडकरांना समाजामध्ये समता प्रस्थापित करायची होती. पिढ्यानपिढ्यापासूनचे जे काही विचारसरणी होती ती आता बदलत आहे. अनेक लोक आपल्या एकमेकांच्या सोबत राहत आहे. गावामध्ये काही ठिकाणी थोडे अत्याचार होतातही, पण शहरामध्ये मात्र वातावरण सगळं बदललेलं आहे आणि समाजामध्ये मोठं परिवर्तन होत आहे. माणसं जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. कायद्याचं राज्य आलेलं आहे आणि कायद्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना वागणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे ज्या मी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा चेअरमन आहे. आता आमचे 1 लाख विद्यार्थी आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 180 एकर जागा आहे. त्या ठिकाणी लॉ कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पॉलिटेक्निक कॉलेज आहे, आर्ट्स आहे, सायन्स आहे, कॉमर्स आहे, शाळा आहे. अनेक फॅकल्टी ज्या आहेत त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. मुंबईला वडाळ्यामध्ये आंबेडकर कॉलेज आहे, सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स आहे, लॉ आहे, आर्ट्स आहे, सायन्स आहे, कॉमर्स आहे. महाडमध्ये आपलं कॉलेज आहे, पंढरपूरमध्ये शाळा आहे, बेंगलोरमध्ये आपली चांगली बिल्डिंग आणि त्या ठिकाणी चांगली कॉलेज शाळा आहे.
बिहारमध्ये बोधगया या ठिकाणी आमची शाळा आहे. त्यामुळं सर्व देशभरामध्ये बाबासाहेबांची संस्था वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि रमेश खानविलकर आपण फार कष्ट घेतलेले आहे. एवढ्या सगळ्या गोरगरीब झोपडपट्टी स्लममध्ये राहणाऱ्या मुलांच्यासाठी आपलं हे कॉलेज फार उत्कृष्ट आहे. फार दूर कुठंतरी जाऊन शिकण्यापेक्षा इथं मुलं शिकत आहेत, अत्यंत चांगलं शिक्षण घेत आहे. सगळ्या मुलांना माझं नम्र निवेदन आहे की आपण आईबापांचं नाव कमवणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या आईबापांनी तुमचं कष्ट घेतलेले आहे, आई वडील तुमच्यासाठी राबतात, उपाशी राहतात, पण आपल्या मुलाला त्याच्या पोटभर खायला ते देतात. मुलगा आमचा शाळेत गेला पाहिजे. आमच्या समाजामध्ये खेड्यापाड्यामधले आणि स्लममधले प्रत्येक जे कुटुंब आहे, किती जरी अडचण आली, अनेक विधवा महिला आहे, त्यांची अत्यंत अडचण असतानाही त्या महिलेने आपल्या मुलांना मुलींना शाळेत पाठवलेलं आहे. मुलं शिकलेली आहेत, त्यामुळं शिक्षण आपण घेतलं पाहिजे. आणि एखादं या ठिकाणी आपण एखादं हॉस्टेल जे आहे, आता इथं जागा थोडी खानविलकरांना कमी आहे, कुणी एखादी जर कोणाची प्रायव्हेट जागा असेल तर अशा शिक्षणासाठी दिली पाहिजे. आणि अजूनही याचा व्याप थोडासा वाढला पाहिजे. त्यामुळं रमेश खानविलकर आपल्या मिसेस आहेत, आपला मुलगा आहे, या सगळ्यांचं आपल्याला सहकार्य आहेच आहे. आणि माझंही सहकार्य आपल्याला राहणार आहे. आपण अशाच पद्धतीनं शिक्षणामध्ये प्रगती करत राहा. अजूनही तुम्हाला कुठलं एखादी फॅकल्टी पाहिजे असेल, आता LLB तुम्हाला मिळालेली आहे, पुन्हा LLM तुम्हाला मिळेल, त्यासाठी सुद्धा मी मदत करणार आहे. अजूनही तुम्हाला काय मदत लागत असेल, आमचं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे, या सरकारच्या वतीनं आपले चंद्रकांत दादा पाटील आपले हायर एज्युकेशन जे मिनिस्टर आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला जी काही मदत हवी असेल ती मदत नक्की आपण करण्याचा प्रयत्न करू. आणि मुंबई विद्यापीठामध्ये आपलं हे कॉलेज आहे आणि आपण अशाच पद्धतीनं चांगल्या पद्धतीची प्रगती करत राहा, अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण बऱ्याच वेळापासून आपण इथं थांबलेले आहात. या ठिकाणी मोठ्या संख्येने आमच्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. एवढ्या महिला बघून मला वाटतं की यांना जे 1/3 आरक्षण दिलेलं आहे त्याऐवजी 50% आरक्षण लोकसभेत विधानसभेत दिलं पाहिजे. एवढ्या महिला जर आमच्या पाठीशी उभ्या राहिल्या, पण आता 2029मध्ये जी लोकसभा विधानसभा होणार आहे त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये 288 पैकी 1/3 महिला ज्या आहेत त्या महिलांचे मतदारसंघ तयार होणार आहेत. आणि आपल्या पार्लमेंटमध्ये 543 जागा, आपल्या टोटल 545 जागा आहेत लोकसभेच्या, त्याच्यामध्ये 543 जागा इलेक्टेड अशा आहेत. आणि त्यामध्ये 181 जागा ज्या आहेत, 181 जागा महिलांसाठी त्या ठिकाणी रिझर्व राहणार आहेत. त्यामुळे कुणाला तिकीट कुठं मिळेल हे सांगता येत नाही, परंतु अनेक महिला या लोकसभेत विधानसभेत येतील. त्यासाठी महिलांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज या ठिकाणी आपण सगळेजण आपण आलेले आहात आणि भरत गोगावले सेठसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. या सर्व अजूनही नवीन पाहुणे आलेले आहेत. आमदार अशोक पाटील, आमदार अशोक पाटील हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आणि दुसरं कोण, ठीक आहे. तर आता सगळे पाहुणे आलेले आहेत, जे आता नवीन आलेले त्यांचा सत्कार करावा. आणि आपण सगळेजण या ठिकाणी आलात. आणि रमेश खानविलकरांनी लॉ कॉलेज सुरू केलेलं आहे, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.